Hello everyone, myself Gulab Thomre and welcome to the channel Edion Tips. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण जे बघणार दॅट इज द सेंट्रोझोम अँड सेंट्रिओल्स. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं सिली अँड फ्लॅजेला. ओके, लेट्स रिवाइज ते आणखी एकदा रिवाइज करूया आणि मग आपण आज सेंट्रोझोम अँड सेंट्रिओल्स बघणार आहोत. ओके, सिली अँड फ्लॅजेल. सिली अँड फ्लॅजेलमध्ये काय होतं, सिलिया जे होते ना ते लहान होते आणि ते एकतर मग सेल किंवा आयदर ऑफ द सेल ऑर सराउंडिंग फ्लुइडची मुवमेंट करत होते, राईट. आणि त्यानंतर फ्लॅजेला थोडेसे लॉंगर स्ट्रक्चर होते आणि ते म्हणजे सेल मुवमेंट करत होते. आणि त्यानंतर एक ॲक्झोनिमीमध्ये काय होते, असे दिस इज ॲक्झोनिमी. असे 9 डबलेट्स होते इथं, असे टोटल असे इकडून साईड 9 डबलेट्स. त्यामध्ये एक सेंट्रल शीथ, त्यामध्ये 2 असे मायक्रोट्यूबुल आणि ह्याच्यामध्ये एक इंटरब्रिज, दॅट्स ऑल. आणि इथं दिस इज रेडियल स्पोक आणि या दोन्हीच्या मध्ये जे असतं दॅट इज द लिंकर्स. बस एवढं लक्षात ठेवायसारखं. ओके, this is 9 plus 2 arrangement. Okay, done. I hope everything is clear. Now centrosome आणि centriole बघणार. Okay, let's see. Centrosome is an organelle usually containing two cylindrical structures. म्हणजे suppose हे असं एक स्ट्रक्चर आहे. That's this is the centrosome. Okay, two cylindrical structures. Okay, that is I suppose हे cylindrical structure आहे. हे थोडंसं ड्रॉइंग करावं आलं आहे, परंतु समजून घ्या. दिस इज हे जे आहेत ना हे टोटल फुल दिस इज द सेंट्रोझोम. आणि हे सिंगल जे आहे ना दॅट इज द सेंट्रिओल. हे सिंगल आणि हे पण सिंगल आहे ना दॅट इज द सेंट्रिओल. आणि होल इज द सेंट्रोझोम. ओके, दे आर सराउंडेड बाय amorphous pericentriolar pericentriol materials. Okay, both the centrioles in a centrosome lie perpendicular to each other. Yes, obviously both the centrioles, yes, perpendicular to each other in which when an organism like cartwheel. Okay, there are made, yes, obviously हे पण सेम टू सेम पाठीमागच्या सारखं आहे. राईट. हां, हे काय होतं, सेंट्रोझोम अँड सेंट्रिओल. सेंट्रोझोम अँड सेंट्रिओल. ओके, सेंट्रिओलमध्ये काय होतं, दिस वन दिस वन दिस वन. That's all. Okay. Okay. They are made up of 9 evenly सेम टू सेम पाठीमागच्या सारखं सेम टू सेम लक्षात ठेवायचं. दिस इज काय होतं, 9 evenly spaced tubulin protein. Yes, this is important. Peripheral fibrils of tubulin protein. Each of the peripheral fibril is triplet. Yes, इथं काय असते, ट्रिपलेट. इथं काय असतं, ट्रिपलेट. असे ट्रिपलेट असतात. ओके, दॅट्स असे 9 ट्रिपलेट असतात. किती असतात, 9 evenly spaced 9 ट्रिपलेट असतात. ओके, दॅट्स ऑल. असे 9 ट्रिपलेट असतात. ओके, दॅट्स ऑल. आणि कसे असतात, ट्युबुलिन प्रोटीनपासून बनलेले असतात, ट्युबुलिन प्रोटीनपासून. ओके, द ॲडजस्टंट टू ट्रिपलेट्स आर ऑल्सो लिंक्ड. यस, ही असतात ना हे ऑब्वियसली अगेन हे लिंक्ड असतात. ओके, लिंक्ड असतात. द सेंट्रल पार्ट ऑफ द प्रॉक्सिमल रिजन ऑफ द सेंट्रिओल इज अ प्रोटीनेशियस कॉल्ड हब. म्हणजे ऑब्वियसली इथं सुद्धा एक हब असतं. हा सुद्धा प्रोटीनेशियस असतो, दॅट इज द हब म्हणतात त्याला. ओके, विच इज कनेक्टेड विथ ट्युबल्स, पेरिफेरल स्पोक्स, रेडियल स्पोक्स. अगेन यासोबत रेडियल स्पोक्सनं हे झालं. ओके, दॅट्स ऑल. मेड ऑफ प्रोटीन. The centriole form the basal body of cilia or flagella and spindle fiber that give rise to spindle aperture cell division. That's all. बस यात लक्षात ठेवा. एक सेंट्रलला असतो ना दॅट इज द रेडियल स्पोक्स. आणि हे 9 इव्हनली ट्रिपलेट्स असतात आणि कशापासून बनले असतात, ट्युबुलिन प्रोटीनपासून बनलेले असतात. बस रेडियल स्पोक ट्युबुलिन प्रोटीनपासून बनलेले असतात. ओके, असते काय याचं नाही आहेच.
अँड दॅट्स द रेडियल स्पोक्स. हे सगळं मात्र प्रोटीनपासून बनलेलं असतं, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, काय होतं सेंट्रोझोम आणि सेंट्रिओल्स. सेंट्रोझोम म्हणजे काय, हे जे होल स्ट्रक्चर आहे ना, दिस होल स्ट्रक्चर इज द सेंट्रोझोम, आणि हे सिंगल जे आहे ना, दॅट इज द सेंट्रिओल. ओके, त्यात काय होतं आणखी नाईन इव्हनली स्पेस्ड ट्रिपलेट्स असतात. हे ट्रिपलेट्स असतात आणि कशापासून बनले, ट्युबुलिन प्रोटीनपासून. आणि मधलं जो पोर्शन असतो दॅट इज ऑल्सो मेड अप ऑफ प्रोटीनपासून बनलेलं असतं, त्याला काय म्हणतात, हब असं म्हणतात. येस, लिंक hub, proximate centriole. Wait, just a minute. Centriole is proteinaceous, called the hub, and which is connected to tubules of the peripheral triplets by radial spokes. This is again radial spokes made up of protein. The centriole form the basal body of the cilia or flagella, and spindle fiber and gives rise to spindle aperture during cell division. Yes, that this centrosome काय करते, spindle fiber करते. Okay, done. That's all. Thank you so much. Bye bye.